मूर्तिजापूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी वचक निर्माण करणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ करणे या उद्देशाने शहर पोलीस ठाण्याच्या वतीने मध्यरात्री विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले आहे। तर या कारवाईमुळे शहरात काही काळ पोलीस छावणीचे स्वरूप निर्माण झाले आणि या विशेष मोहिमेदरम्यान शहरातील प्रमुख चौकांमध्ये कडेकोड नाकाबंदी करण्यात आली आहे। दुचाकी, चारचाकी तसेच इतर वाहनांची कागदपत्रे आणि चालकांची सखोल तपासणी करण्यात आली। संशयित व्यक्तींची चौकशी करण्यात आली आणि याशिवाय शहरातील हॉटेल्स, लॉज तसेच इतर सार्वजनिक ठिकाणांचीही बारकाईने तपासणी करण्यात आली आहे। तर या कारवाईत शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धर्मेंद्र जोशी यांनी स्वतः रस्त्यावर उतरून मोहिमेचे नेतृत्व केले आहे। तर त्यांच्यासोबतच पोलीस उपनिरीक्षक राजू वानखडे तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा फौजपाठा सहभागी होता। मध्यरात्री शहरातील विविध भागात पोलीस पथके तैनात असल्याने नागरिकांनाही पोलिसांच्या सतर्कतेचा प्रत्यय आला आहे। गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठी, संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी अशा प्रकारच्या कॉम्बिंग ऑपरेशन्स यापुढेही नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। प्रतिनिधी श्याम वाळस्कर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर। अगदी बरोबर आहे। माननीय पोलीस अधीक्षक श्री चांडक साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये दिवस आणि रात्र दोन्ही वेळेस अकोला जिल्हा पोलीस दल हे जनतेच्या सेवेसाठी कायम तत्पर आहे। आज रात्री माझ्या पोलीस स्टेशनमधील सर्व अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी या मूर्तिजापूरकरांच्या सेवेमध्ये रुजू आहेत। रात्री बेरात्री कोणतीही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती असो किंवा इतर कोणतीही बाब असली तर आपण आम्हाला जाहीरपणे सांगू शकतात किंवा डायल 112 तर्फेही कळवू शकतात। धन्यवाद।